नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 17 मे दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण आजचा, उद्याचा आणि परवाचा 17, 18 आणि 19 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेश असंच मध्य महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे. तसेच तेलंगणापासून केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि तेलंगणाच्या आसपासच एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे. आता ही जी खालची ट्रफ लाईन आहे याच्यामुळे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचे पूर्व भाग, कर्नाटकचे पूर्व भाग या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस मागील 2 दिवसापासून सक्रिय आहे. तसेच वरची जी ट्रफ लाईन आहे हा कमी दाबाचा पट्टा आहे. याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो थोडंफार दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या पट्ट्यात होत आहे. त्याच्यामुळे मागील 2 ते 3 दिवसापासून दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे. त्याच्यानंतर मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून हा 19 मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने मागील 2 ते 3 दिवसापूर्वीच दिलेला आहे. त्याचवेळी या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होईल, त्याच्यानंतर डीप डिप्रेशनमध्ये होईल आणि त्याच्यानंतर वादळ बनण्याचा सुद्धा अंदाज या भागात आहे. आता या वादळाची दिशा ही थोडीफार म्यानमारच्या दिशेने सध्या दिसत आहे, पण हे अजून कन्फर्म नाहीये. जास्त चान्सेस हे म्यानमारकडे जाण्याचाच अंदाज आहे. जर हे वादळ थोडंफार भारताच्या दिशेने आलं तर विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस त्यावेळी राहण्याचा अंदाज राहील. आपण यावर लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ. त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 17 मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 18 आणि 19चा. तर आज 17 मे जास्त प्रमाणात पावसाची शक्यता ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील. हा पाऊस या भागात सार्वत्रिक असा नसेल, पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी म्हणजे 17 मेसाठी राहतील. उर्वरित नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी आणि थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, तुरळक ठिकाणीच या पट्ट्यातून राहील. याच्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी. तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जना व पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पावसाची शक्यता या पट्ट्यातून नाहीये. मधले जे जिल्हे आहेत बुलढाणा, अकोला, अमरावती विशेष पावसाचा अंदाज आजसाठी दिसत नाहीये. पालघर, ठाणे, रायगड पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाहीये. रायगडच्या पूर्व भागात, गाढ भागात जर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह गाढ भागात पाऊस होऊ शकतो. तर हा झाला आजचा 17 मेचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर 18 मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. या भागात हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील. तसेच सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहमदनगर हा जो पट्टा आहे बीड या पट्ट्यात सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी उद्यासाठी राहील. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाहीये. तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे. तरी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला गोंदिया, भंडाराच्या आसपास तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलके थेंब देणारा पाऊस उद्यासाठी राहील. सिंधुदुर्गचा पूर्व भाग, रत्नागिरी पूर्व भाग, गाढ भागात एका दुसऱ्या ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी एक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच 18 मेसाठी. पालघरपासून रायगडपर्यंत ठाणे या भागात पावसाची शक्यता उद्यासाठी 18 मेसाठी नाहीये. त्याच्यानंतर 19 मेला थोडंफार पावसाचं वातावरण कमी होण्याचा अंदाज राहील. तरीसुद्धा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या पट्ट्यात
स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज. घाटभाग आहे नाशिक, पुणे, सातारा, या घाटभागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. 19 मे साठी राहील. उर्वरित या भागात काय पावसाची शक्यता 19 मे साठी दिसत नाहीये. काय बदल वाटला तर उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू. विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता 19 मे रोजी दिसत नाहीये. तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा पावसाची शक्यता 19 मे रोजी दिसत नाहीये. तर हा झाला आपला 17 मे, 18 मे आणि 19 मेचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 17 मे साठी नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे. उर्वरित हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले नाहीत. मात्र यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास आपल्या अंदाजानुसार पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आज आणि उद्या 17 मे आणि 18 मे रोजी तुमच्या भागात जर पाऊस झाला तर व्हिडिओ काढा. आपल्या इंस्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आयडीवर तो व्हिडिओ नक्की पाठवा. तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.